नमस्कार क्रिकेट रसिकांनो, तुम्हाला माहितीच आहे की क्रिकेट टाइम हा जो तुमचा आवडता वेब पोर्टल आहे तो ऑस्ट्रेलियाला पोचलेला आहे, पर्थला पोचला आहे आणि माझ्या मागे तुम्ही असं एक राऊंड बघता. तुम्ही सगळेजण आहे ना, आपण सांगतो की मुंबईत सर्कस आणि बरेचसे असे फेअर्स लागायचे. आपण त्यांना म्हणतो मेळा म्हणतो की काय वेगवेगळ्या लँग्वेजमध्ये आपण त्यांना म्हणतो. तिथे एक मौत का कुआ असं असायचं एक, आणि त्याच्यात जे सायकल स्कूटर आणि गाड्या त्यांचा खेळ व्हायचा. हे स्टेडियम तुम्हाला असंच वाटत असेल बघा, मौत का कुआ. आणि जवळपास ह्या जे विदेशी टीम येतात त्यांच्यासाठी इकडचं विकेट म्हणजे मरणच आहे हो. कारण या ऑप्टस स्टेडियममध्ये ज्या हिशोबाने बॉल उडतो, बाउन्स होतो, मी तुम्हाला खरं सांगतो की कुठल्या पण संघासाठी ते काफी अवघड जातं खेळण्यासाठी. जर तुम्ही या स्टेडियमवर तयारी करून नाही आलात ना तर तुम्हाला याचे परिणाम भोगावे लागतील. कारण वेस्टर्न क्रिकेट ऑस्ट्रेलिया म्हणजे हा जो प्रोविन्स आहे पर्थ त्याच भागात येतं. इथे मी तुम्हाला आता अगोदर ना मागे दाखवतो. तुम्हाला फ्लड लाईट्स दिसत असतील माझ्या मागे बघा. त्या फ्लड लाईट्स आहेत ना, ते जुन्या स्टेडियमच्या आहेत. त्याला वाका स्टेडियम म्हणलं जायचं. आणि वाका स्टेडियममध्ये जी विकेट असायची ना ती एकदम बाउन्सी आणि उसळती खेळपट्टी असायची. म्हणजे त्या वाका स्टेडियममधनं मध्ये एक स्वान रिव्हर आहे. मी तुम्हाला अजून दाखवतो. वाका जे हे आता तुमच्या माझ्या मागे तुम्हाला दिसायचं फ्लड लाईट आहे, त्याच्या पुढे एक स्वान रिव्हर आहे. आणि त्या स्वान रिव्हरचं तुम्ही जर मध्ये ब्रिज आहे, तो ब्रिज तुम्ही पार केलात ना की तुम्ही या नवीनशा अशा ऑप्टस स्टेडियममध्ये पोचता. ऑप्टस जो आहे त्यांचा सर्व्हिस प्रोव्हायडर आहे, मोबाईल सर्व्हिस प्रोव्हायडर आहे. त्याच्या नावावर हे स्टेडियम ठेवलेलं आहे. इकडे भारतीय संघ 2018मध्ये खेळला होता. कारण इकडची जी विकेट, इकडची खेळपट्टी आहे ती थोडी बाउन्सी आहे जसं मी तुम्हाला सांगितलं. आणि युजली ऑस्ट्रेलियामध्ये कसं असतं ना, ऑस्ट्रेलियामध्ये आपल्या भारतात कसं की विकेट तयार करतात, विकेट वर माती म्हणजे ब्लॅक सॉईल, रेड सॉईल असलं विकेट असतात. पण ऑस्ट्रेलियामध्ये तसं नाही आहे. ऑस्ट्रेलियामध्ये जास्त करून ना ड्रॉप इन विकेट जास्त आहेत. म्हणजे विकेट कुठल्या एरियामध्ये तयार करतात आणि ती रेडीमेड विकेटचा जो एरिया आहे तो आणतात आणि या सरफेसवर, त्या प्लेइंग सरफेसवर तो टाकून देतात. त्याला ड्रॉप इन विकेट म्हणतात. आणि तशीच एक ड्रॉप इन विकेट तुम्ही बघितली असेल जेव्हा आपण विश्वकप जिंकलो 2024, तर अमेरिकाचं जे नासाव काउंटी क्रिकेट ग्राउंड होतं ना, तिथे पण तशाच ड्रॉपिंग विकेट बनवायच्या. मग भारतीय संघाची काय नवीन गोष्ट नाही आहे, कारण भारत अगोदर पण या ड्रॉपिंग अशा विकेटवर खेळलेला आहे. याच मैदानात भारत खेळला होता 2018ला. कारण 2021ची जी मालिका होती ना त्याच्यात भारतीय संघ खेळला नव्हता पर्थमध्ये, कारण ते सामने वेगळ्या मैदानावर होते. पण सध्या भारतीय संघाचं हे पहिलं प्रॅक्टिस सेशन ऑप्टस मैदानावर. कारण तुम्ही सांगत असाल की भारतीय संघ तर 8 दिवस झाले या मैदानावर आला आहे, पण भारतीय संघ का अजूनपर्यंत या मैदानावर आला नाही. तर नियमाप्रमाणे कसं असतं की 2-3 मॅचच्या 3-4 दिवसा अगोदरच प्रत्येक संघाला इथे सराव करायची परमिशन मिळते. त्या परवानगीने आज भारतीय संघ सकाळी इथे आला होता. जवळ 9:30 वाजता भारतीय संघाची प्रॅक्टिस सुरू झाली आणि ती 3.5 ते 4 तास भारतीय संघाने प्रॅक्टिस केली. आवर्जून सराव केला प्रत्येक खेळाडूंनी. सगळ्यात अगोदर फिल्डिंग प्रॅक्टिस झाली तिथे. जवळपास 1.5 तास कॅचिंग विराट कोहली, मुंबईचा आपला सरफराज खान, KL राहुल, रिषभ पंत या सगळ्यांनी मिळून 1.5 तास कॅचिंग केली. त्याच्या व्यतिरिक्त अमुक दुसरे प्लेयर्स पण होते. या सगळ्या प्लेयर्सने तर स्लिप कॅचेस घेतले, कारण हे मूळतः स्लिपचे खेळाडू आहेत. आणि बाकीच्या प्लेयर्सनी जे आहे ते हाय कॅचिंग वगैरे घेतली. पण मी तुम्हाला सांगू, जेव्हा प्रॅक्टिस सेशन सुरू झालं ना तेव्हा तुम्ही माझ्यावरती बघत असाल एकदम ढगाळ वातावरण आहे. हे बघा, म्हणजे जे ढग आहेत ना ते आकाशात आहेत आणि ते ढग प्रॅक्टिस सेशनच्या वेळेला पण आपल्याला दिसून आले. आणि चांगला असा पाऊस होत होता. त्या पावसातही भारतीय संघ आतमध्ये गेला नाही. तेवढ्याच जिद्दीने, तेवढ्याच मेहनतीने संघाने सराव केलेला आहे. आणि हा सराव त्यांच्यासाठी इम्पॉर्टंट पण तसा होता, कारण जर ते मोमेंटम टीम इंडियाला मिळालं आहे एवढ्या दिवसापासून
आणि या मैदानावर ते मोमेंटम घालवू इच्छित नाही. म्हणजे प्रत्येक खेळाडूंनी सांगितलं की पाऊस होऊन जाऊ देत, आम्ही भर पावसात सुद्धा प्रॅक्टिस करू. आणि हेच डेडिकेशन टीम इंडियाचं आहे. त्याचप्रमाणे हेच सगळं डेडिकेशन घेऊन भारतीय संघ इथे आलेला आहे. आणि जसं प्रॅक्टिस सेशन मी तुम्हाला सांगतो सुरू झालं तेव्हा यशस्वी जयस्वाल, के राहुल, देवदत्त पडिक्कल या खेळाडूंनी प्रॅक्टिसला सुरुवात केली. जवळपास म्हणजे यशस्वी मी तुम्हाला सांगतो तो प्रत्येक नॅट्समध्ये बऱ्याचदा बॅटिंग करतो. तो 3 वेळा येतो, 4 वेळा येतो, कारण तो सलामी खेळाडू आहे. त्याला नवीन बॉलला सामोरं जायचं आहे. के राहुल तो एक मागच्या किती वर्षापासून आपण बघतो तो एज अ फ्लोटर म्हणून यूज होतो. तर के राहुलनी पण सुरुवातीला बॅटिंग केली कारण रोहित शर्मा नाही आहे, तर त्याचा रोल थोडा इम्पॉर्टंट आहे. तो मिडल ऑर्डरवरनं त्याला वरच्या फळीवर बॅटिंगसाठी भारतीय संघ पाठवायचं बघतोय. विराट कोहलीचा जो रोल आहे तो नंबर 4 वरचा तो काफी क्रुशियल आहे. इकडे आम्ही नेट्समध्ये बघितलं की विराट कोहलीची जी बॅटिंग आहे आय थिंक अनइवन बाउन्स थोडा बहुत होता, बाउन्स होता विकेटवर. त्या रीतीने विराट कोहलीला थोडा उघड जात होता, पण ॲक्लेमटाईज होईल तो, कारण या मैदानावर विराटचे रन्स आहेत. जसं मी तुम्हाला दाखवलं आपली पहिल्या स्टोरीमध्ये पण तुम्ही बघितलं की इथल्या सगळ्या वर्तमानपत्रात विराट 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 हीच एक सगळी गोष्ट आहे. तर मला असं वाटतं की ॲक्लेमटाईज होईल, कारण अजून सामने खेळायला अजून वेळ आहे. 22 तारखेपासून पहिली कसोटी सामना सुरू होतो आहे, तर तोपर्यंत विराटला चांगलं सूर गवसेल. पण आता मुख्यतः अशी आतल्या गोट्यातली बातमी आम्हाला मिळाली, आणि ते पण विदेशी टीमकडनं, ऑस्ट्रेलियन टीमकडनं, की त्यांना भारतीय पेस बॅटरी आहे ना सगळी, त्याच्यानी त्यांना फार अशी भीती आहे. कारण जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, आकाशदीप, हर्षित राणा, निशित रेड्डी हे जे खेळाडू आले आहेत हे जे दादा बॉलर्स आहेत. कारण ते आज अगोदर असं असायचं की भारतीय मैदानात आपण चांगली गोलंदाजी करतोय आणि परदेशात गेलो आपल्याला तेवढा तो सूर गवसत नाही. पण मी तुम्हाला खरं सांगतो, जेव्हा जेव्हा भारतीय गोलंदाज आता बाहेर परदेशात जाऊन लागलेत मागच्या 8-10 वर्षात, तिकडे जाऊन ते 20 विकेट काढतात आणि त्याच मानाने भारतीय संघ नंबर 1 म्हणून ओळखला जातो टेस्टमध्ये. पण तेच नंबर 1चं जेव्हा आपल्यासमोर नाव येतं ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की संघाला परत एकदा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप फायनल खेळली पाहिजे. कारण मुंबईत न्यूझीलंड विरुद्ध जो शेवटचा कसोटी सामना झाला आणि तो निर्णायक म्हणायला लागेल, तो शेवटचा होता. आणि त्याच सामन्यात जर भारताने तो सामना जिंकला असता, 12 पॉईंट त्यांना मिळाले असते आणि वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपची जी फायनल इंग्लंडमध्ये जूनमध्ये होणार आहे त्याच्यासाठी भारतीय संघ जवळपास क्वालिफाय झाला असता. पण भारत तो तिथे मुंबईत सामना हरला, आणि त्याच्यानंतर ही जी मालिका आहे ऑस्ट्रेलियामध्ये, ती मालिका फार मोलाची ठरणार आहे. म्हणजे तो पहिला सामना 22 तारखेपासून जेव्हा सुरू होणार, त्यात टीम इंडिया एकच लक्ष त्यांच्यासमोर असेल की डोंट गिव्ह अप. या केव्हा पण या कुठल्या पण मोमेंटला टीम गिव्ह अप करणार नाही. टीम चांगलं प्रदर्शन करून टीम एवढंच एक प्रयत्न करेल की त्यांना कसं जिंकायचं आहे, आणि हेच जिंकून टीम चांगला अशा मार्गाला सुरुवात करणार आहे की ऑप्टा स्टेडियममध्ये भारत जर 1-0 जिंकला तर मालिका भारत हमखास त्याच्या झोळीत टाकू शकेल. मी अमित शाह सध्या पर्थच्या या स्टेडियममधनं आपली रजा घेतो, पण अशाच काही लाईव्ह अँड एक्सक्लुझिव्ह घडामोडी घेऊन क्रिकेट टाईम तुमच्यासाठी उपस्थित राहणार आहे. ऑस्ट्रेलियामधून फक्त क्रिकेटच्या स्टोरीज नाही, मी तुम्हाला बाकीचं सगळं दाखवेन. शहर दाखवेन, शहरात कशा कशा चांगल्या मॉन्युमेंट्स आहेत, कसं हे शहर दिसतं. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पुढे बघत राहाल, कारण आपण 2 महिने येते आहोत. लांब पोझिशन आहे, पण सध्या आपल्या चॅनलवर तुम्ही महाराष्ट्राची रणधुमाळी बघत असाल. कारण आता चुनावी माहोल जो आहे, इलेक्शनचा माहोल खराखोराने पेटला आहे. आता आपल्याला निवडणूक पण बघायची आहे, तर उद्या निवडणूक असणार आहे आणि त्याच्यानंतर 23 तारखेला परिणाम आहेत. महाराष्ट्राचा जो परिणाम होईल ते होईलच. तुम्ही चांगलं सरकार निवडून द्याल ते आपल्याला माहिती आहे सगळ्यांना, आपण भारतीय आहोत ते. पण भारतीय संघासाठी, क्रिकेट संघासाठी लोकांचे आशीर्वाद तेवढेच इम्पॉर्टंट आहेत. ते आशीर्वाद तुम्ही भारतीय संघाला द्या, त्यांच्यासाठी प्रेयर करा, आणि तेवढीच प्रेयर तुम्ही आमच्या चॅनलसाठी करा. आम्ही फार मेहनत करतो आहे. ऑस्ट्रेलियावरनं तुमच्यासाठी चांगल्या अशा स्टोरीज आणि कव्हरेज देतो आहे. तर या चॅनलला
प्लीज माझा अनुरोध आहे, तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनचं बटन दाबा, म्हणजे आमचे जे नवीन व्हिडिओ, जे काही आम्ही पॉलिटिकल व्हिडिओ, स्पोर्ट्सचे व्हिडिओ, इतर बरेचसे व्हिडिओ जे आम्ही करू ते तुमच्यापर्यंत सगळ्यात अगोदर पोचेल. तर तुमच्या मित्र अमित शाह इकडनं रजा घेतो. आपण लवकरच भेटूया पुढच्या स्टोरीत. तोपर्यंत नमस्कार.